तरी तर सर्व 10 तोंडे फॅमिली चाललेली होती खंडोबाला। तर खंडोबाचं मंदिर आमच्या जवळच आहे, तरीही 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर आम्हाला दरवेळी जागरणाच्या वेळी खंडोबाला तिथे जावं लागतं आणि तळी भंडारा नैवेद्य ठेवून आणि मग नंतर जागरण घरी येऊन करावं लागतं। तर अशा पद्धतीने सर्व मंडळी आता दिवट्या घेऊन चाललेली आहे संध्याकाळच्या वेळी खंडोबाला। चला पावणे रावले सगळे धार्मिक मित्रांना सगळ्या समस्तीकडून देवाजवळून या। लई लांबून देव आणलेला आहे, जवळजवळ 3 किलोमीटर। माईक मध्ये आवाज वाढवा, सागावर पैसा का मग आत घ्यायची। चला मालकीने ताटे लक्ष लावले आणि ज्या संस्थेला पैसे होते त्याच आतमध्ये, बाकीचे बाहेर थांबा, गर्दी करू नका आतमध्ये। रात्री नका देऊ, आता द्यावं लागतं। सकाळी पाठा पद्धत बरोबर बरोबर पूजा नाही करू सगळ्यात भेटा किती
आपल्या जवळ पाणी वाजून पाठवलं आहे ना मग भरपूर अजून दोन चला काय बघा दर्शन घ्या लोकडे दर्शन घ्या जोडी कोणाची जोडी सकाळी तुकडा करायचा एका हाताने तुकडा करायचा थोडा 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 तुकडा मोठा तुम्ही इकडे उजव्या हातात पाणी घ्यायचं दरवाजा आता आम्ही देऊन टाकायचं मालकीनी हे फिरून झालं का तिकडे पाहते सगळ्या बांधल्या बिबल्या सगळं गुरु थोर म्हणावे का देव थोर म्हणावे आधी नमस्कार कुणाशी करीना हो हो हरे नरमा आधी नमस्कार करावे सद्गुरूच्या. तर आता संध्याकाळचे 12 वाजलेले होते आणि जागरणाचा कार्यक्रम सुरू झालेला होता. इथं सर्व पाहुणे मंडळी जेवण खाऊन आणि आपापल्या घरी गेलेली होती. पण आमचे घरचे जे सर्व मंडळी होते ते सर्व जागरण ऐकण्यासाठी इथे अशा पद्धतीने बसलेले होते. माझ्या तुझ्यासाठी आले वनात खरत गाणारे तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले वना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना खरत गाणारे खरत गाणारे आले वना रात्रभर पूर्ण इथं जागरणाचा कार्यक्रम आम्ही सर्वांनी ऐकलेला आहे. आणि आता आरतीची वेळ झालेली आहे. तर आरती सुरू आहे 6ची. भगवान की गुरुदेव कनिक्षनाथ महाराज की आरती भेटली का या दौड
भगवा भाव भगवा रे भगवती भगवा भगवा रे भगवती भगवा करुणारती आज दुर्गारती पाणी बोलते पाणी बोलते बोलले नवचा तर अशा पद्धतीने इथं सर्व देवतांच्या आरत्या झाल्या होत्या पहाटे 6 वाजता. तर थोडासा अंधारच होता अजून आणि सर्व मंडळी रात्रभर जागलेली होती आणि छान असं जागरणाचा कार्यक्रम इथं साजरा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.